सातारकरांची फेवरेट डाळ म्हणजे काळा घेवड्याची डाळ आणि त्यात ती आमटी म्हणजे ओ हो हो, इतकी सुंदर लागते ना ही आमटी. तुम्ही नक्की एकदा करून बघा. मी रात्री केली होती आमटी, इतकी सुंदर झाली होती. तर आपण बघूया आपण ही आमटी कशी केलेली आहे. तर तेलामध्ये जिरं, कढीपत्ता, कांदा आणि हिरवं वाटण टाकलं होतं, ज्यामध्ये कोथिंबीर, खोबरं आणि आलं लसूण अशी मस्तपैकी आपण त्याला मिक्सर करून त्याचं वाटण परतून घेऊया तेल सुटेपर्यंत. त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली होती आणि तिखट टाकलं होतं. आमच्या घरचं तिखट होतं हे, त्यामुळे मी जरा जास्त टाकलेलं होतं. मला तिखट जरा जास्त आवडतं, तर तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता. मग त्याला आपण मस्तपैकी तेल सुटेपर्यंत असं छान परतून घ्यायचं आहे. मस्तपैकी त्याला तेल वरती आलं की मग आपण त्यात डाळ टाकायची. मी डाळीला आधी शिजवून घेतलं होतं, त्याला 2 शिट्ट्या करून घेतल्या होत्या चांगल्या आणि मस्त त्याला घोटून घेतलं होतं आणि मग ही डाळ मी टाकली होती त्यामध्ये. तर आपण ही डाळ टाकल्यानंतर त्यात आपण पाणी जास्त कमी करू शकतो आणि मी मीठ नंतर टाकते. मी आधी आमटीत मीठ टाकत नाही. जशी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे मी मीठ टाकते. मला जरा जास्त लागते आमटी, त्यामुळं मी पाणी जरा जास्तच ठेवलं होतं. ह्याला मस्तपैकी 2 उकळ्या येईपर्यंत आपण शिजवणार आहोत. यात मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं, बिकॉज मला शेंगदाण्याचं कूट जरा जास्त आवडतं त्यामध्ये. कारण की शेंगदाण्याच्या कुटाशिवाय सातारकरांची कुठली भाजी पूर्ण होत नाही. शेंगदाण्याचा कूट हा लागतोच म्हणजे लागतोच. हा आहे ना मॅन्डेटरी आहे सातारकरांच्या भाजीमध्ये. बिकॉज मी पण माझ्या भाजीमध्ये सगळ्यातच म्हणायला गेलं तर सगळ्यातच शेंगदाण्याचा कूट हा घालते. मी प्रॉपर सातारकर असल्यामुळे मला हे सगळं चांगलं माहिती आहे. बिकॉज माझ्या आईनं हे केलं आहे, माझ्या आजीनं पण हेच केलं, त्यामुळे मी पण हेच करते. आता मस्तपैकी याला तरी सुटली, मस्तपैकी मी घेतलेलं आहे आणि मी संपून टाकली होती, पण एक वाटी राहिलेली मी त्याचा शूट केलेला आहे फक्त. तर तुम्ही बघू शकता हे असं होतं.